नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा दिवाळीच्या अगोदर म्हणजे अगदी परवाच्या दिवशीच बघा गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे ना, तो संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर सुद्धा असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे 12 फुलवातींची सेवा। तर ही सेवा या दिवशीपासून तुम्ही आवर्जून सुरू करा। ही सेवा कशी करावी, काय करावी, पूजा करण्याची योग्य वेळ, नियम, मंत्र, स्तोत्र आणि ही पूजा करत असताना जी काजळी जमा होते फुलवातींची त्याचं काय करायचं। तुम्ही जर चांदीची पणती किंवा चांदीचं निरांजन घेऊ शकत नसाल तर अशा वेळी ही सेवा आपण कशात करू शकतो। महिला करू शकत नसतील तर पुरुषांनी कशी करायची। त्याचबरोबर ही सेवा करत असताना पिरियड्स आले, मासिक धर्म आला तर कशा पद्धतीने करायचं अशी अगदी संपूर्ण माहिती। ही सेवा जी आहे ती चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने करायची असते। तर चढत्या क्रमाने आपण 12 दिवस करत असतो आणि त्यानंतर परत आपण 13व्या दिवशी म्हणजे परत 12व्या दिवसापासून खाली येत असतो 1 पर्यंत। तर जेव्हा आपला 12वा दिवस असतो चढत्या क्रमाचा तर त्या दिवशी हमखास चूक होते। म्हणजे 12व्या दिवस आणि 13व्या दिवशी जेव्हा आपण उतरता क्रम सुरू होतो इथे हमखास चूक होते की किती फुलवाती घ्यायच्या। आणि मग इथेच जे काही फळ आहे लक्ष्मी प्राप्तीचं किंवा या सेवेचं तिथे चूक झाली की मग सगळं बिघडतं। त्याच्यामुळे ती गोष्ट जी आहे ना ती व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। आता मी तुम्हाला सांगते की गुरुपुष्य नक्षत्र कधी सुरू होत आहे। कारण गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे गुरुवारीच कोणत्याही गोष्टी करायच्या असं नसतं। ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवेची सुरुवात जी आहे ती गुरुपुष्यामृत योगात म्हणजे काय टायमिंग आहे, कोणत्या वेळेमध्ये गुरुपुष्य नक्षत्र आहे त्या वेळेमध्ये ही सेवा सुरू करायची असते। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवनवीन कामं जी असतील, व्यवसायाची सुरुवात जी असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील, सोनं वगैरे जे असेल ते सुद्धा या योगामध्ये करायचं असतं। पण बरेच जण काय करतात की चला गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते सोनं खरेदी किंवा वगैरे सगळ्या त्या गोष्टी करतात। पण असं कधीच करायचं नाही। तो योग कधी आहे, ती वेळ कधी आहे आणि त्या वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी करण्याला महत्त्व आहे। असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगात त्या वेळेमध्ये जर आपण सोनं चांदी काही खरेदी केली आणि ती अगदी मिलीग्राम मध्ये का होईना खरेदी करावा असं म्हटलं जातं। कारण या योगावर घेतलेलं सोनं चांदी जे आहे ती कधी विकण्याची किंवा ते कधी गहाण वगैरे ठेवण्याची वेळ आपल्यावर येत नाही असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे गुरुपुष्य योगावर बरेचसे लोक सोनं चांदी जे आहे त्याची खरेदी करतात। तर यंदा 24 ऑक्टोबरला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:38 सुरू होते। म्हणजे गुरुवारी सकाळी 6:30 पासून 6:38 गुरुपुष्य योग सुरू होत आहे। तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेपर्यंत शुक्रवारी सकाळी 6:38 पर्यंत आहे। म्हणजे संपूर्ण 24 तास यंदा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आलेला आहे। आता या गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्हाला ही 12 फुलवातीची सेवा करायची नसेल तर तुम्ही काय करू शकता हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गुरुपुष्यामृत योग जो आहे ना हा फार क्वचित बनत असतो। ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो। पुष्य नक्षत्र असतं बघा ते जेव्हा गुरुवारी येतं ना तर तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो। गुरुवारी शुभ काम करणं तसं धार्मिक काम करणं जे आहे ते अतिशय प्रभावी मानलं जातं आणि ते शुभ असतं। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग तयार होतो, त्यालाच आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो। या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करण्याचं सांगतात। या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी आपल्याला मिळते। त्याचबरोबर या दिवशीची अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपण आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे। त्यामुळे जरी तुम्हाला ही 12 फुलवातीची सेवा करणं काही कारणाने शक्य झालं नाही, जसं की तुम्हाला मासिक धर्म वगैरे काही असेल आणि तुम्ही ही सेवा सुरू करू शकत नसाल किंवा तुम्ही घराच्या बाहेर वगैरे आहात तर अशा वेळेला
मासिक धर्म असेल तर आपण मोबाईलवरती या दिवशी लक्ष्मी माताचे मंत्र स्तोत्र जे काही आहेत ते आपण ऐकू शकतो. मनातली मनात आपण मानस पूजा करू शकतो आणि बाहेर वगैरे कुठे असू तरी सुद्धा आपण मोबाईलवरती मंत्र स्तोत्र या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐकू शकतो. आणि घरात आहे सगळं व्यवस्थित आहे पण आपल्याला 12 फुलवातीची सेवा करायची नाही तर या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून पठण करू शकता. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण एक पारायण तुम्ही करू शकता पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत. आणि काहीच जर शक्य नसेल तर माळही न घेता तुम्ही टायमिंग लावून मोबाईलवर टायमिंग लावा किंवा अलार्म लावा आणि तुम्ही तुमच्या गुरूंचा जो काही मंत्र असेल तो अर्धा तास एक वेळा न मोजता किंवा दिवसभरामध्ये चालता फिरता जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला नामजप करता येईल तुमच्या गुरूंचा तो करण्याचा प्रयत्न करा. कारण हा गुरुवारचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये गुरुपुष्य आलेला आहे त्याच्यामुळे आपल्या गुरूंची सेवा जी आहे ती या दिवशी आवर्जून व्हायला हवी. आता 12 फुलवातींची सेवा करण्यासाठी सर्वात अगोदर गुरुवारच्या अगोदरच काय करा की थोड्या जास्त फुलवाती घ्या आणि आपलं घरचं गाईचं तूप जे असतं ना गाईच्या तुपामध्ये त्या भिजू घाला. बरेच जण काय करतात बघा आजकाल की विकतच्या फुलवाती आणतात पण त्या खरोखर गाईच्या तुपाच्या असतात का? खरं गाईच्या तुपाच्या असतील तर त्या एवढ्या घट्ट राहू शकत नाही. त्याच्यामध्ये वॅक्स जे असतं ना ते टाकलेलं असतं. भले त्याच्यावर लिहिलेलं आहे 100% हे 100 पण थोडंसं आपलं स्वतःचं डोकं चालवायचं की एवढं तुपाचं असेल तर तुपाचं म्हटल्यानंतर थोडा तेलगटपणा आणि ते एवढं घट्ट राहू शकत नाही. त्याच्यामुळे घरच्या तुपामध्ये तुम्हाला फुलवाती भिजवायच्या आहेत. भले फुलवाती तुम्हाला करता येत नसतील फुलवाती तुम्ही विकत आणा पण घरी आणून त्या घरच्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत. एका डब्यामध्ये वगैरे तुम्ही भिजवून ठेवा. आणि काय करायचं आहे की गुरुवारी पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे या सेवेचा. आता संकल्प कशासाठी करायचा? ही सेवा जी आहे ती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तुमचे मिस्टर जॉब करतात तुम्ही स्वतः जॉब करता तर आपल्या कामामध्ये आपली प्रगती व्हावी आणि व्यवसायामध्ये आपली प्रगती व्हावी भरभराट व्हावी यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. म्हणजे माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी. दुसरं म्हणजे समजा तुमचा पैसा कोणाकडे अडकला असेल कोणाची तरी मदत वगैरे म्हणून तुम्ही कोणाला पैसा दिला आणि तो व्यक्ती परत करत नाहीये तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा काहीच नाही मला फक्त माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आमच्यावर खूप सारं कर्ज झालेलं आहे काहीतरी लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले व्हावे त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळावं आणि कर्जमुक्ती व्हावी अशा बऱ्याच गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनुसार व्यवस्थित संकल्प करून या सेवेची सुरुवात जी आहे ती तुम्हाला करायची आहे. गुरुपुष्यामृतची वेळ जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे सकाळी 6:38 सुरू होते त्याच्यामुळे तुम्ही कधीही म्हणजे सकाळी 12च्या अगोदर कधीही संकल्प करून या सेवेला सुरुवात करू शकता. आता या दिवशी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही या सेवेची सुरुवात करा पण शक्यतो काय करा सकाळी करा नाहीतर मग संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते ना जी माता लक्ष्मी आपण आपल्या घरात येण्याची वेळ मानतो त्या वेळेमध्ये सेवा करा. पण शक्य नाही झालं दिवसभरामध्ये कधीही सुरू करू शकतो कारण गुरुपुष्य जो आहे तो दिवसभर आहे. पण दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे शुक्रवार पासून एक तर ही सेवा तुम्ही सकाळी करा किंवा एक तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करा. कधी सकाळी केली कधी दुपारी केली कधी संध्याकाळी केली असं करू नका. पूर्ण चढता उतरता क्रम पूर्ण होईपर्यंत 1 ते 1 टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कधीतरी समजा अडचण आहे त्या वेळेमध्ये जमलं नाही तर ठीक आहे पण रोज रोज आज हेवा केली उद्या तेव्हा केली असं करू नका. सकाळी तुम्हाला ऑफिस वगैरे असतं तर तुम्ही सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून जरी ही सेवा केली आणि नंतर तुम्ही सगळं आवरून तुमच्या जॉबला ऑफिसला तुम्ही गेले तरी सुद्धा चालू शकतं काही हरकत नाही. किंवा तुम्ही रात्री ऑफिसवरून घरी आले आणि आल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं काही हरकत नाही. फक्त पहिला दिवस महत्त्वाचा आहे की गुरुपुष्य योगामध्ये तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची आहे. आता पहिल्या दिवशी संकल्प केला वाती वगैरे सुद्धा सगळ्या भिजवून ठेवल्या. या सेवेसाठी आपल्याला चांदीचं निरांजन असतं ना ते लागतं. चांदीच्या निरांजन मध्ये ही सेवा केल्यास खूप लवकर आणि चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात असं सांगितलं जातं. पण तुमच्याकडे प्रत्येकाकडेच चांदीचं निरांजन असेल असं नाही. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो मातीची मोठी पंती असते ना तर ती आपल्याला घ्यायची आहे. आता तुम्ही स्टीलचं वगैरे पितळाचं निरांजन आहे हे घेऊ का असं विचाराल तर बघा याच्यापेक्षा मातीची पंती आहे ना ती पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळून जाते ती आपण आणू शकतो त्याच्यात ही सेवा करू शकतो. कारण निरांजन जे हवं किंवा पंती जी हवी ती मोठी पाहिजे. कारण एक वेळ अशी आहे 12व्या दिवशी की संपूर्ण आपल्याला वाती ज्या आहेत त्या खूप साऱ्या वाती एकत्र लावायच्या आहेत म्हणून
12 वाती एकत्र बसतील अशा पद्धतीने पंती जी आहे ती मोठी असावी, छोटी पंती नसावी। आणि जर तुम्हाला मातीची मिळालीच नाही तर मग तुम्ही जी कोणती पितळेची स्टीलची तुमच्याकडे असेल तर ती घेऊ शकता। पहिल्या दिवशी काय करायचं की आपण तुपामध्ये भिजवलेली एक फुलवात जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पंटीमध्ये ठेवायची आहे। आणि ही सेवा जी आहे ना ती देवघरासमोर बसूनच करायची आहे। देवघरासमोर अगोदर दिवा जो आहे तो लावलेला असावा, त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि या सेवेची सुरुवात जी आहे ती आपल्याला करायची आहे। एक फुलवात लावल्यानंतर सुरुवातीला एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। संस्कृत म्हटलं तर अतिशय उत्तम, पण तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठी सुद्धा म्हणू शकता। त्याच्यानंतर एक वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे फलश्रुती सहित। त्याच्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे। ह्या सगळ्या सेवा मंत्र स्तोत्र आपल्या केंद्रातील नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये आहे, त्यातून बघून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता। स्तोत्र मंत्र पुस्तक तुमच्याकडे नसेल तर एक एक स्तोत्र किंवा एक एक मंत्र तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला मिळून जाईल। ते सगळं एकत्रित घेऊन तुम्ही त्याची प्रिंट काढून आणू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते। आता ह्या सगळ्या सेवा होईपर्यंत आपलं जे निरंजन आहे तुपाचं तर ते चालू असायला हवं। त्याच्यामध्ये जी आपण फुलवात लावलेली आहे तुपाची ती राहू द्यायची आणि त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा तूप जे आहे ते टाकायचं आहे, कारण ह्या सगळ्या सेवा स्तोत्र मंत्र होईपर्यंत ते निरंजन चालू राहावं यासाठी। आणि मग आपले सेवा झाल्यानंतर ते जेव्हा शांत होईल तेव्हा शांत होईल। आता पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची, या सेवा करायच्या। दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या, या सेम सेवा करायच्या। तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती लावायच्या, या सेम सेवा करायच्या। चौथ्या दिवशी 4 फुलवाती लावायच्या, या सेम सेवा करायच्या। 5व्या दिवशी 5 फुलवाती सेम सेवा, 6व्या दिवशी 6 फुलवाती सेम सेवा, 7व्या दिवशी 7 फुलवाती सेम सेवा, 8व्या दिवशी 8 फुलवाती सेम सेवा, 9व्या दिवशी 9 फुलवाती सेम सेवा, 10व्या दिवशी 10 फुलवाती सेम सेवा, 11व्या दिवशी 11 फुलवाती सेम सेवा, 12व्या दिवशी 12 फुलवाती सेम सेवा। आता ह्या 12 फुलवाती एकत्र करायच्या, त्याची टोकं जी आहेत ना ती थोडीशी एकत्र करण्याचा प्रयत्न करायची, पण फुलवातीला खाली खूप हे असतं त्याच्यामुळे सगळी टोकं जी आहेत ती एकत्रित होत नाही। तर आपण काड्याच्या डब्बीच्या काडीने त्या सगळ्या फुलवाती ज्या आहेत ना त्या प्रज्वलित करायच्या, त्याच्यामध्ये भरपूर तूप टाकायचं 12व्या दिवशी आणि या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहे। आता हा झाला आपला पूर्ण चढता क्रम। तर उतरता क्रम आपला 13व्या दिवसापासून सुरू होणार। तर 12व्या दिवशी आपण 12 फुलवाती प्रज्वलित केल्या, परत 13व्या दिवशी आपल्याला परत 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत, परत आपल्याला 12व्या दिवशी 12 फुलवाती, 11व्या दिवशी 11 फुलवाती, 10व्या दिवशी 10 फुलवाती, 9व्या दिवशी 9 फुलवाती, 8व्या दिवशी 8 फुलवाती, 7व्या दिवशी 7 फुलवाती, 6व्या दिवशी 6 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती आणि परत 4थ्या दिवशी 4 फुलवाती, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती आणि शेवटच्या दिवशी 1 फुलवात। या पद्धतीने 24 दिवसांची ही सेवा आहे। 12 दिवस चढता क्रम आणि 13व्या दिवसापासून परत उतरता क्रम, म्हणजे 24 दिवस आपली ही सेवा होऊन जाते। या 24 दिवसांमध्ये आता दररोज जे आपण फुलवाती प्रज्वलित करतो, फुलवाती पूर्ण काही जळत नाही, त्याच्या खाली त्याची काजळी राहते, म्हणजे अर्धवट जळालेली जी वात आहे ती राहते, तर ती आपल्याला फेकून द्यायची नाही। त्यासाठी काय करायचं, एक छोटीशी कॅरी बॅग किंवा एखादी डबी करायची आणि ह्या 24 दिवसांमध्ये जेवढं आपण फुलवाती प्रज्वलित करतो त्याची जी काजळी राहिलेली आहे ती त्या डबीमध्ये तुम्हाला दररोज साठवून ठेवायची आहे आणि ही डबी देवघराच्या आजूबाजूला तुम्ही कुठेतरी ठेवू शकता। ह्याच्यामध्ये दररोज ती काजळी टाकायची आहे आणि हे मंत्रस्तोत्र जे आहेत ते आपल्याला म्हणायचं आहे। वेळ जी आहे ती सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 1च तुम्हाला ठेवायची आहे। ही सेवा करत असताना मध्ये पिरियड्स आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही, ते आपण या 24 दिवसामध्ये काउंट करू शकतो। सुतक आलं तर मात्र तुम्हाला ही सेवा थांबवावी लागेल आणि जेव्हा नेक्स्ट टाइम गुरुपुष्य योग येईल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा परत सुरू करायची आहे। बाकी नियम सांगायचे झाले तर नॉनव्हेज वगैरे काही खाऊ नका, तसं तर घरातील सर्वांनीच खाऊ नका, पण घरातील बाकीचे ऐकत नाही, पण तुम्हाला सेवा सुद्धा ही करायची आहे, तर तुम्ही स्वतः तरी किमान हा जो नियम आहे तो पाळा। बाकी ब्रह्मचर्य वगैरे असे कोणतेही नियम नाही। तर या पद्धतीने ही 12 फुलवातीची सेवा
24 दिवसांसाठी आपल्याला करायची आहे। आय होप मी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा, नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करेल आणि कॉमेंटमध्ये जरी नाही दिलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर मी तुम्हाला नक्कीच देईल। नमस्कार।